मी लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेज पलूसमध्ये शिकत असून मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघटनेची कार्यकर्ता आहे. अभाविपीकडून सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. भारत नाव घेतात सर्व भारतीयांच्या मना अभिमानाने ताठ होतात. भारत मातेचे आपल्यावर इतके छान संस्कार आहेत की विविध जाती धर्म पंथ समुदायाचे लोक आपण एकजुटीने राहतो. भारत मातेचे जेवढे गुणगान गायले जाईल तेवढे कमीच आहेत. या भारत मातेला माझा सलाम. बोला भारत माता की, भारत माता की वंदे. मी गिरीधर सुतार यांना विनंती करते की त्यांनी आपले समूहगीत सादर करा. विश्व पटल पर गूंज रहा है भारत माँ का जय जयगान. जय भारत जय हिंदुस्तान. छात्र शक्ति भारत की शान. शिक्षा परिसर की गरिमा में आँच नहीं अब आने पाए. देश प्रेम और जन सेवा हो शिक्षा का अंतिम परिणाम. जय भारत जय हिंदुस्तान. राष्ट्र शक्ति भारत की शान. राष्ट्रगान और राष्ट्र पताका. राष्ट्रवाद जन की आकांक्षा. इनका जो अपमान करेगा उनका यहाँ नहीं हो स्थान. जय भारत जय हिंदुस्तान. छात्र शक्ति भारत की शान. लोकतंत्र में लोक मुखर हो तंत्र देश का हित साधक हो. संविधान और अभिव्यक्ति की सीमा का हम रखते ध्यान. जय भारत जय हिंदुस्तान. छात्र शक्ति भारत की शान. विश्व पटल पर गूंज रहा है भारत माँ का जय जयगान. जय भारत जय हिंदुस्तान. छात्र शक्ति भारत की शान. आज आपल्या पलूस शहरामध्ये तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेमधून विद्यार्थ्यांमध्ये भारत मातेविषयी आत्मीयता व देशभक्तीच्या भावनांची पुनर्जागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री अनिल ठोंबरे, संस्थेचे सचिव धंडीराम प्रताप शिंदे, अभाविप जिल्हा संयोजक ऋषिकेश पोतदार, अभाविप महाविद्यालय अध्यक्ष तेजस पाटील, महाविद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका ए कुलकर्णी मॅडम, कॉलेजचे प्राचार्य करांडे सर यांचे सहर्ष स्वागत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्वामी विवेकानंद व माता सरस्वती यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपक प्रज्वलन करावे आणि आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे.
दोन हात वर करून घोषणाबाईच्या जोरदार एकदाच बोल भारत माता वंदे मातरम 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 बोल भारत माता की वंदे मातरम मातरम अभाविप महाविद्यालय अध्यक्ष तेजस पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांचे स्वागत करावे. अभाविप जिल्हा संयोजक ऋषिकेश पोद्दार यांना मी विनंती करते की त्यांनी पलूस शिक्षण संस्थेचे सचिव श्री धोंडीराम प्रताप शिंदे यांचे सहर्ष स्वागत करावे. अभाविप जिल्हा संयोजक ऋषिकेश पोद्दार यांना मी विनंती करते की त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करावे. अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे हे मूळचे पुण्याचे आहेत. 2014 पासून अभाविप मध्ये कार्यरत आहेत. ते अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेशचे मंत्री आहेत. आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे हे मूळचे पुण्याचे आहेत. 2014 पासून अभाविप मध्ये कार्यरत आहेत. ते अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री आहेत. नवमल फिरोदिया विधी महाविद्यालयात विधी शाखेच्या पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. अभाविप जिल्हा संयोजक ऋषिकेश पोद्दार राहणार कवठेपिरान, त्यांचे शिक्षण बीटेक कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. सध्या ते अभाविप सांगली जिल्हा संयोजक म्हणून कार्य करत आहेत. आपल्या संस्थेचे सन्माननीय सचिव श्री धोंडीराम प्रताप शिंदे हे मूळचे पलूसचे, शिक्षण MA BEd. सध्या ते विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात. पलूस शिक्षण प्रसारक मंडळ सहकार्याने पलूस तालुक्यात नागरिकांसाठी कोविड सेंटरची निर्मिती केली. अभाविप महाविद्यालय अध्यक्ष तेजस शाहूराज पाटील राहणार पलूस. सध्या ते BCA सेकंड इयर मध्ये शिक्षण घेत आहेत. सध्या त्यांच्याकडे अभाविप सांगली किर्लोस्कर महाविद्यालय अध्यक्ष अशी जबाबदारी आहे. यानंतर अभाविप सांगली जिल्हा संयोजक ऋषिकेश पोद्दार यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक व अभाविपची मांडणी करावी. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी मुठी बंद करून जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. बोलो भारत माता की वंदे मातरम मातरम. लिख रहा हूँ मैं अंजाम जिसका कल आगाज आएगा. मेरे मन का हर एक कतरा इनकलाब कहलाएगा. मैं रहूं या ना रहूं पर यह वादा है तुझसे. मेरे बाद चतर पर मेरे मरने वालों का सलाम आएगा. हीच वाक्य रचना, हेच बोर्ड मध्ये धरून 75 वर्षापूर्वीपासून जो आपला काही भारताच्या स्वातंत्र्यासाठी संग्राम चालू होता, त्यामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिलेले अनेक स्वातंत्र्य सैनिकांना मी या ठिकाणी नमन करतो. विद्येची देवता माता सरस्वती, युगांचे प्रेरणादाता स्वामी विवेकानंद,
आदरणीय व्यासपीठ व इथे उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की हे भारताचं 75वं अमृत महोत्सवी स्वातंत्र्याचं वर्ष आहे. 75 वर्षामध्ये भारताला एक नवीन उंची, एक नवीन दर्जा मिळवलेला आहे आणि यामध्ये अनगिनत लोकांचं महत्व त्यामध्ये राहिलेलं आहे. या सर्वांना साक्षी ठेवून या तिरंगाप्रती ज्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, त्या तिरंगाला खांद्यावर धरून आज आपण संपूर्ण पवित्र शहरामधून तिरंगा पदयात्रा काढलेली. या तिरंगा पदयात्रेमध्ये मला सांगण्यास आनंद होत आहे की 1200 पेक्षा जास्त विद्यार्थी आणि नागरिक यामध्ये सहभागी झाले. विद्यार्थी मित्रांनो, ही तिरंगा पदयात्रा काढण्यामागचा एकच मूळ उद्देश आहे, तो म्हणजे आपण ज्या तिरंगाला ठेवून आज प्रदक्षिणा काढली, एका दिवशी आपल्या सर्वांना त्या तिरंगाचा मान उंचवण्यासाठी काम करायचा. आणि हेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची शिकवण आहे. या पदयात्रेमध्ये जे नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नवीन आहे अशा सर्व विद्यार्थी मित्रांना मी सांगू इच्छितो की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद एक राष्ट्रभक्त तरुणांची संघटना आहे. देशविरोधी ताकदीशी लढणारी संघटना आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारावर चालणारे योग निर्माण करणारी संघटना आहे. समाजपूरक योग निर्माण करणारी संघटना आहे. विद्यार्थी मित्रांनो, जिथं जिथं विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक इतर कोणतीही अडचण येईल त्या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी परिषद दिसेल. भले तो भूकंपाचा काळ असो, आपल्या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आलेला पूर असो, कोरोनासारखी महामारी असो, सर्व ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी कार्यकर्ते प्राणपणाला लावून त्या ठिकाणी सेवा कार्य करत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजे नेमकं काय जोडणार कोणी असं विचारलं तर मी त्याला 2 वाक्यामध्ये सांगेन की दहशतवाद्यांच्या घरामध्ये घुसून तिरंगा फडकवणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना देशभक्तीची प्रेरणा जागवणारी विद्यार्थी परिषद आहे. खबरदारी ही विद्यार्थी संघटना आहे व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा ध्येय एकच आहे की समाज पूरक युवक बनवावे, जे समाजाला आधी ठेवून नंतर स्वतःचा विचार करतील, जे देश प्रथम ठेवून विचार करतील, अशा युवक निर्माण करण्याचं काम विद्यार्थी परिषद गेल्या 74 वर्ष करत आहे, अविरत पुढे करत राहील. विद्यार्थी मित्रांनो, 12वी नंतर 10वी नंतर करिअर मार्गदर्शन शिबिर असेल, श्रमानुभूती संस्कार शिबिर असेल, आवड आहे, कविता विषयामध्ये आवड आहे, अशासाठी प्रतिभा संगम यासारखे अनेक विद्यार्थी हिताचे उपक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषद राबवत आहे. परीक्षा शुल्क वाढ, पेंडिंग स्कॉलरशिप या सर्व घटनांना धाक दिला आणि विद्यार्थी परिषदेच्या लढ्यामुळे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आपण यामध्ये यशस्वी देखील झालेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होतोय की येणारे वर्ष हे अदालतासाठी 75वे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष आहे. पुढच्या वर्षी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यक्रम आपल्याला प्रत्येक गावामध्ये शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत घेऊन जायचे आहेत. या ठिकाणी उपस्थित त्यांचं नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व घडवणारी ही एकमेव विद्यार्थी संघटना आहे आणि या संघटनेमधून देश युवक हे जन्माला येणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद दादा.
यानंतर संस्थेचे सचिव श्री धोंडीराम शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर मंत्री साहेब, पोद्दार साहेब, विष्णू दिगंबर पलुसकर विद्यालयाचे मुख्याध्यापक करांडे सर, लकी विद्यामंदिरचे उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, कदम सर, सर्व सन्माननीय व्यासपीठ. तर वास्तविक पाहता हा एक आजचा एक वेगळा असा उपक्रम या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने हा आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवला. खरंच मी त्यांना धन्यवाद देतो. एक 4 दिवसापूर्वी या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पोद्दार सर या ठिकाणी भेटण्यासाठी आले. त्यांनी सर परवानगी मागितली आणि एक वेगळा उपक्रम 1000 फूट तिरंग्याची पलूस गावातून जी काय भव्य रॅली काढली. खरंच मी त्यांना संस्थेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो की एक वेगळा उपक्रम आमच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या परिसरामध्ये घडवला. तर वास्तविकता अमृत महोत्सवाचे 75वे वर्षी सादर करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपल्या देशाबद्दलचे देशप्रेम जागृत होणं किंवा त्यासाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज बनलेली आहे. आज आपण पाहतो बरी संकट या ठिकाणी आपल्या समोर उभा आहे आणि गेल्या 75 वर्षामध्ये केलेल्या कामगिरीचा जो काही आराखडा आहे ते संपूर्ण देशवासियांच्या पुढं किंवा विद्यार्थ्यांच्या पुढं मांडणं हा एक वेगळा उपक्रम माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी सुरू आहे. ही अशी संकल्पना या अखिल भारतीय विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून उपक्रम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व घडवण्यासाठी या ठिकाणी निर्माण करावे असं मी त्यांच्याकडून त्यांना विनंती करतो आणि भावी वाटचालीबद्दल शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. यानंतर अभाविप पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री श्री अनिल ठोंबरे यांना मी विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करावे. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मला कल्पना आहे पूर्णपणे की आपण सर्वजण उन्हामध्ये आहात, आम्ही देखील उन्हामध्ये आहे. परंतु या ठिकाणाचं पर्यावरणाचं एक वेगळं महत्व त्या 2 वृक्षांनी अधोरेखित केलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जरी आपण उन्हामध्ये असला तरी या पर्यावरणाच्या माध्यमातून त्या 2 वृक्षांच्या माध्यमातून सावलीत आहे. त्यामुळे कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण जातोय. माझ्यानंतर आभार प्रदर्शन होणार आहे आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे. त्यामुळे अगदी एक 5 ते 10 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम समारोप होईल आणि आपल्या सर्वांना ज्या वस्तूची आतुरता आहे मंचावर उपस्थित मनू शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सन्माननीय सचिव धोंडीराम शिंदे यांना, लक्की विद्यामंदिर पलूसचे उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, मुख्याध्यापक विष्णू दिगंबर पलुसकर महाविद्यालयाचे सन्माननीय करांडे सर, पर्यवेक्षक आरपी कदम सर, परिवार ट्रेनर्सचे मनोहर सुतार काका, त्यानंतर मंचावर उपस्थित जिल्हा संयोजक मित्र ऋषिकेश पोद्दार, महाविद्यालय अध्यक्ष तेजस पाटील, त्याचबरोबर भारत मातेचे जे पात्र या ठिकाणी त्यांनी केलेला आहे अशी मयुरी सुतार आणि सर्व शिक्षक वृंद, त्यासोबत विद्यालयाचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. या सांगली जिल्ह्याला एक मोठा क्रांतिकारकांचा इतिहास राहिलेला आहे. स्वातंत्र्यवीरांचा इतिहास या सांगली जिल्ह्याला राहिलेला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांची जन्मभूमी कर्मभूमी राहिलेली आहे. त्याचसोबत क्रांती अग्रणी जी.डी. बापू लाड, कॅप्टन रामचंद्र भाऊ लाड, नानाजी लाड अशा अनेक क्रांतिवीरांची भूमी राहिलेली आहे. ज्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची वेळ होती त्यावेळी या सांगली जिल्ह्यानं या देशासाठी, या सांगली जिल्ह्यातील अनेकांनी, त्या क्रांतिकारकांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. सांगली जिल्ह्यामधील खुंडेर गावामध्ये 111 पेक्षा अधिक स्वातंत्र्यवीर झालेले आहेत. आणि आज आपण जर पाहिलं तर या देशामध्ये ज्यावेळी स्वातंत्र्य
स्वातंत्र्याच्या कालावधीमध्ये आणि आज देशाला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य सैनिकांची त्याचबरोबर त्या देशाला सैनिकांची गरज असते त्यावेळी सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर या भागातील सर्वाधिक सैन्य त्या देशाच्या सीमेवरती आज आपण पाहतोय की या देशाची सेवा करतात. विद्यार्थी मित्रांनो, 75 वर्षापूर्वी हा देश स्वतंत्र झाला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक प्रश्न या देशासमोर होते की हा देश अनेक वर्ष पारतंत्र्यामध्ये राहिला. त्या देशावरती इंग्रजांचं राज्य राहिलं, त्या देशावरती मुघलांचं राज्य राहिलं, परंतु या देशाची संस्कृती नेहमी अबाधित राहिली, त्या देशाचा राष्ट्रवाद नेहमी अबाधित राहिला आणि हा देश नेहमी अबाधित राहिला. त्याच्यामुळे आज 75 वर्ष झाल्यानंतर देखील ज्यावेळी आपण पाहतो की हा देश एका प्रगती पथाकडे चाललेला दिसतोय आणि आजही हा देश सक्षम आहे. त्या देशाला हजारो वर्षाचा इतिहास आहे. आजही आपण जर एखाद्या गावामध्ये गेलो तर 200 वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आजही आपण एखाद्या गावामध्ये गेलो तर 700 वर्षापूर्वीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे हा देश जरी 75 वर्षापूर्वी स्वातंत्र्य झाला असेल, हा देश जरी 75 वर्षाची स्वातंत्र्यता आणि या देशाची अखंडता, एकता, त्या देशाची बंधुत्व ही अनेक वर्षापासून आहे. त्याच्यामुळे हा देश जरी 75 वर्षापूर्वी स्वातंत्र्य झाला असेल तरी आम्ही या देशाला आज फक्त 75 वर्षापूर्वी हा देश आज स्वतंत्र झाला असं न मानता हा देश अखंड आहे. हा देश खूप वर्षापासून चालत आलेला आहे. या देशामध्ये खूप मोठी परंपरा राहिलेली आहे. त्याच्यामुळे अनेकांनी आक्रमण केली, अनेक या देशामध्ये इंग्रज सत्ता असेल, मुघल सत्ता असेल, त्यांनी या देशाला तोडण्याचं काम केलं, परंतु देश कायम अबाधित राहिला. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळी या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपल्या त्यावेळच्या स्वतंत्र सैनिकांच्या समोरची जी अनेक आव्हानं होती, देश चालवणाऱ्या आपल्या नेत्यांची समोरची जी आव्हानं होती, तर त्या आव्हानांना उत्तर देण्याचं काम त्यावेळच्या नेत्यांनी केलं. 550 पेक्षा अधिक संस्थानिकांचं एकत्रीकरण करून निर्माण करण्याचं काम त्यावेळी करण्यात आलं. त्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली आणि पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जी काही समोर आपल्या आव्हानं होती त्या आव्हानांना समोर जाण्याचं काम देखील या देशातील नागरिकांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या देशाचं संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून हा देश एकसंघ ठेवण्याचं काम आज आपण पाहतोय की आतापर्यंत झालेलं आहे. त्या देशामध्ये रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, अशा मूलभूत सुविधा नव्हत्या. गेल्या 75 वर्षामध्ये आपण या मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचं काम करतोय. त्या देशामध्ये आज पाहतोय की वीज ही प्रत्येक गावामध्ये पोहोचलेली आहे, रस्ते ते प्रत्येक गावामध्ये पोहोचलेले आहेत, त्यानंतर रेल्वे ही प्रत्येक गावामध्ये पोहोचलेली आहे. त्यामुळं त्या देशाला आज जर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं, देशाच्या ग्रामीण भागामध्ये जर आपण खऱ्या अर्थानं गेलो तर हा देश या देशामध्ये मूलभूत सुविधा पोहोचतात. शिक्षणासारखी गंगा आज प्रत्येक ठिकाणी पोहोचताना आपल्याला दिसते. प्रत्येक गावामध्ये आज शाळा आहेत आणि प्रत्येक गावातील विद्यार्थी खऱ्या अर्थानं शिक्षण घेतोय. न्याय व्यवस्था आज गावागावामध्ये पोहोचलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला जर न्यायालयामध्ये गेल्यानंतर त्याला न्याय मिळतोय. आपण जर सर्वांनी जय भीम नावाचा चित्रपट पाहिला असाल तर त्याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की न्याय व्यवस्था किती बळकट झालेली आहे. कोणत्याही नागरिकावरती जर अन्याय झाला तर न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या नागरिकाला न्याय मिळतोय. त्या देशामध्ये लोक अदालत सारखी यंत्रणा तयार झालेली आहे की लोक अदालतच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचं काम आज होत आहे. निवडणूक आयोग या देशामध्ये स्थापन झाला आणि त्याची एक स्वतंत्रता अबाधित राहिली आणि खऱ्या अर्थानं लोकसहभागातून या देशातील सर्वात मोठा देश, सर्वात मोठी लोकशाही आणि या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये निवडणुका पार पडत असताना कोणत्याही पद्धतीचा चुकीचा प्रकार घडत नाही आणि खऱ्या अर्थानं लोकसहभागातून त्या निवडणुका पार पडतात. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सांगण्यासारख्या आहेत आणि 75 वर्षामध्ये झालेल्या आहेत. त्यामुळं आज आपण पुण्यासारख्या, मुंबईसारख्या, दिल्लीसारख्या शहरामध्ये गेलो तर मेट्रो आज आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचं काम होतं. त्याच्यामुळे हा देश कुठून कुठपर्यंत जातोय तर याचा विचार करायला हवाय. ज्यावेळी आरोग्य सारखी भीषण परिस्थिती त्यावेळी होती त्यावेळेचे इंग्रज म्हणाले होते देश सोडून जाताना की या देशामध्ये
कधीही आरोग्य व्यवस्था पुरेपूर होणार नाहीये आणि कोविड सारखी परिस्थिती देशावरती ओढवली, जगावरती ओढवली, त्यावेळी देखील युरोपियन कंट्रीज असतील आणि अमेरिकन कंट्रीज असतील ते म्हणाले होते की भारत देश कधीही लस निर्मिती करू शकणार नाही, त्या ठिकाणी व्हॅक्सिनची निर्मिती करू शकणार नाहीये, परंतु हा भारत देश जगातील सर्वाधिक लसीची निर्मिती करणारा देश ठरलेला आहे. त्यामुळे जगामध्ये सर्वाधिक लस देण्याचं काम त्या भारताने केलेलं आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये आज आपण किती अग्रेसर आहोत हे अधोरेखित होतात आणि देश ज्यावेळी आरोग्य क्षेत्रामध्ये पाऊल पुढे उचलतोय त्यावेळी आपले सारखे विद्यार्थी देखील त्या मागे राहत नाहीये. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाची प्रगती होते, प्रत्येक क्षेत्रामध्ये देश हा पुढे जातोय. योग दिनाच्या माध्यमातून आपण जगाला संदेश दिलाय की आमचा जो योग आहे, जो वर्षानुवर्ष चालत आलेला आहे, तर त्या योगाची निर्मिती आज जगाला स्वीकारायला लागलेली आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की भारत देश 75 वर्षामध्ये प्रवेश करत असताना आणि आपण सर्वजण अमृत महोत्सव वर्ष साजरं करत असताना एका वेगळ्या उंचीवरती जातोय आणि देशाला वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला करायचं. आज आपल्या समोर जर कोणती सगळ्यात मोठी समस्या असेल तर व्यसनाधीनतेची समस्या आहे. मी महाविद्यालयाला प्राचार्यांना आणि संस्थेला विनंती करेल की महाविद्यालयाने व्यसनाधीनतेवरती उपक्रम राबवावेत, व्यसनाधीनतेची जागृती करावी आणि गोर गरीब कष्टकरी मजदूर या कुटुंबामध्ये जो विद्यार्थी येतो त्याचे आई वडील असतात तर ते वडील कुठेतरी व्यसनाधीन असतात, त्याच्यामुळे त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होण्याचं काम होत असतं. त्यामुळे या आपल्या सर्वांना जनजागृती करायची आहे. रोजगार निर्मिती या भारतामध्ये होतीये, परंतु त्याला देखील चालना देण्याचं काम या 75व्या वर्षाच्या निमित्तानं या देशाच्या सरकारला, महाराष्ट्राच्या सरकारला करावं लागेल. युवकांची संख्या ही सर्वाधिक आहे, त्यामुळे युवकांपर्यंत पोहोचून या युवकांना त्यांच्या हाताला योग्य ते काम देण्याचं काम देखील या सरकारनं केलं पाहिजे. त्या देशामध्ये 35 वर्षानंतर न्यू एज्युकेशन पॉलिसी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे आणि ते धोरण राबवण्याची जबाबदारी देखील त्या बसलेल्या शिक्षकांवरती, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवरती आणि तुम्हा विद्यार्थ्यांवरती आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये न्यू एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्येक महाविद्यालयामध्ये, शाळेमध्ये आणि त्या ठिकाणी प्रत्येक संस्थेमध्ये राबवण्याची जबाबदारी येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्यावरती आहे. कृषी क्षेत्रामध्ये देश अग्रेसर होतोय, रिसर्च मध्ये देश अग्रेसर होतोय, अनेक संस्था रिसर्चच्या माध्यमातून काम करतायत. त्याच्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण ज्यावेळी डॉक्टर, इंजिनियर, वकील, शिक्षक बनू त्याच पद्धतीने वैज्ञानिक बनण्याची जबाबदारी देखील आपल्या खांद्यावरती आहे. त्यामुळे अशा अनेक गोष्टी या देशामध्ये होत आहेत आणि 75 वर्षानिमित्त आपण सर्वजण मोठ्या उत्साहानं हा अमृत महोत्सव वर्ष साजरा करूयात. आणि जाता जाता एवढंच सांगतो की जर आज आपण पलूस शहरामधून तिरंगा यात्रा घेऊन फिरत होतो, आपण त्या तिरंग्याला हात लावून त्या तिरंग्याला धरून फिरत होतो, त्यावेळी आपल्या मनामध्ये एक अभिमान होता. तशाच स्वरूपाचा एक स्वाभिमान, अभिमान जर आपण आज पाहिलं, रशिया आणि युक्रेन त्या दोन देशांचं युद्ध चालू आहे. भारतीय नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि आपले विद्यार्थी ज्यावेळी त्या ठिकाणी तिरंगा घेऊन फिरतात त्यावेळी त्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी युक्रेन आणि रशियाने घेतलेली आहे. त्याच्यामुळे तिरंग्याचं महत्व त्या घटनेतून अधोरेखित होतं. आणि ज्यावेळी पाकिस्तानचा एक विद्यार्थी त्या ठिकाणी तिरंगा घेऊन जातो त्यावेळी देखील त्याला सुरक्षित त्या देशामध्ये वाटतं. त्यामुळे तिरंग्याचं महत्व किती आहे तर ह्या घटनेतून अधोरेखित होत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या कालावधीमध्ये आणि जोपर्यंत आपण आपलं आयुष्य जगू तोपर्यंत हा तिरंगा आपल्यासाठी स्वाभिमानाचं प्रतीक असेल, हा तिरंगा आपल्यासाठी अभिमानाचं प्रतीक असेल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. भारत माता की वंदे वंदे. सांगली जिल्हा संयोजक ऋषिकेश पोद्दार यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. सर्वप्रथम पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी स्टेज उपलब्ध करून सहकार्य केले. पंडित विष्णू दिगंबर महाविद्यालय, लक्ष्मणराव किर्लोस्कर महाविद्यालय यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला विद्यार्थी सहकार्य पुरवून मदत केली.
त्याच पद्धतीनं डोंगराई उद्योग समूह व त्यांचे सन्माननीय सदस्य यांचे देखील मी आभार मानतो की त्यांनी या तिरंगा पदयात्रेनिमित्त विद्यार्थ्यांना लस्सीचं वाटप या ठिकाणी केलं. तसेच सर्व ग्रामस्थ, विविध मंडळ, संघटना व इतर हितचिंतकांचे मी देखील आभार मानतो की ज्यांनी हळू पैसा देखील वाटा या तिरंगा पदयात्रेमध्ये मदतीसाठी दिला आहे. तसेच लास्ट बट नॉट लिस्ट आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे देखील मी आभार मानतो की आपल्यामुळेच हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने यशस्वी झाला व आपणच भविष्यामध्ये या भारताचं नेतृत्व करणार आहोत. ज्यांचे नाव घेण्याचे राहिले असतील या सर्वांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो व थांबतो. सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करते की वंदे मातरमसाठी उभे राहा. हा इकडे सर्वांनी भीष्म सावधान हा आवाज नको. वंदे मातरम सुरू होणारा वंदे मातरम आवाज नको. सर तिला म्हणू दे की Vande Mataram, Vande Mataram, Vande Mataram.